सकाळी उठलो, आटपलं सगळं. सिंबा भाऊ म्हणाले, "बघू कधी घेतलाय मोबाईल?" तोवर ही त्याची मम्मीची गाठ घेतली. काय मम्मी पण जरा नर्वसच दिसत होते. काय झालं कोणाला ठाऊक. हे ओय इकडे तर या. काय मालक काय का काय भिताडा या इकडे. अहो बघू तर कसला कॅमेरा आहे. मी काय फोन घेत नसते. या 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 इकडे या. मालक अहो या की. तर इकडं शेळ्यांची सगळ्यांची पेरू खायची घाई कशी आहे बघा. शेजाऱ्यात आणले होते. पेरूवर दणका उठवून दिलाय सगळ्यांनी. बघा कसं चालू आहे सगळ्याच काम. सगळं काय व्यवस्थित चालू होतं. रात्री हिंदू संमेलन आपल्या गावामध्ये झालं आणि आज डेली शेड्यूल प्रमाणे शेळ्या बिळ्या हे काय राखायचं काम चालू आहे ड्युटी. वातावरण एकदम पावसाचं छान मस्तपैकी झालेलं होतं. आणि हे बघा हे बारका चोटा त्या दिवसाचा बोंगो म्हणलेलो. पेरूवर कसा दणका चालू आहे लपून छपून. ह्याला बारक्याला कोण सांभाळून घेत नाही हो. तर हे बघा ह्याचं काय देणं ना घेणं मध्ये मध्ये फिरणं सारखं असतंय. ही सगळ्या आपल्या शेळ्या सगळ्या 10-11 आहेत त्या बारीक मोठ्या. उन्हाळ्यामुळं काहीतरी ऍडजस्टमेंट करायला लागते इकडे तिकडे फिरवून. सगळ्यांची गडबड चालली आहे पोटासाठी. हो एक खालनं वर वरनं खाली. ह्यानं त्याला त्याने ह्याला सारखे मारामारी काहीतरी उद्योग ह्यांचं चालू जायचं. घरी थोडी हिंडवली तोपर्यंत घरला ही आली बापशी. ओय मालक काय तर टाका थोडं. काय राव. ओय मालक काहीतरी द्या की. ही मोठा बंडा आला. अरे अरे कुठला राग म्हणतोय. अरे अरे त्याचं रियाज असतं. रियाजचं पण तू प्रॅक्टिस करतो जोरात. मग खाली रानात आलो. रानात आल्यानंतर हा गा कसं काय. मालक गप्पा गिराव. क्या मालकाच्या मी ह्या मालकाचं खातोय नाहीतर मालकाला. अग बया मालकाची गमतच केली असते.